तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा झालेली होती। 12 फेब्रुवारीला या संदर्भात घोषणा देखील होणार होती असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। जयंत पाटलांनी विलीनीकरणासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे। शरद पवार आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये यावर चर्चा झाल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा झालेली होती आणि अर्थात 12 फेब्रुवारीला त्या संदर्भात घोषणा देखील केली जाणार होती अशी माहिती जयंत पाटलांनी दिलेली आहे। शरद पवार आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात बैठका झालेल्या होत्या असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि याच संदर्भात जयंत पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। सारांश होता की आपण एकत्रित येऊया, एकत्रित आल्याशिवाय पक्ष बळकट होणार नाही आणि ही महाराष्ट्रात सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे, आमदारांची बहुसंख्य दोन्ही बाजूच्या इच्छा आहे। अशी चर्चा आम्ही तपशीलवार केलेली। अजितदादा यांनी त्याविषयी 12 तारखेला म्हणजे ते 8 किंवा 9लाच करूया म्हणत होते, पण 8-9ला मला शक्य नव्हतं म्हटलं मी त्यांना, तर ते म्हणते मग 10 किंवा 12, तर 12 तारीख ठरली। शेवटी सुतक नावाची गोष्ट असते, त्यामुळं सुतक पाळायचं असतं, त्यामुळं त्या मर्यादित राहून योग्य वेळी त्याच्या चर्चा पूर्ण होतील अशी माझी अपेक्षा आहे। तर हे होते जयंत पाटील। कॅमेरामन सुजितसह सरफराज सनदी, झी24 तास, सांगली। तर विलीनीकरणासंदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झालेली होती। अनेक बैठका देखील आमच्या पार पडलेल्या होत्या किंवा 12 फेब्रुवारीला या संदर्भात घोषणा होणार होती असं देखील जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे। मात्र सध्या दुःखाचा एक मोठा डोंगर कोसळलेला आहे, सूतक आहे, त्यामुळं पुढचे काही दिवस या संदर्भात चर्चा होणार नाही। त्यापुढे कशा पद्धतीनं घडामोडी घडतात हे देखील पाहावं लागेल असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। अर्थातच आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक नेते विलीनीकरणासंदर्भात सकारात्मक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। विलीनीकरण ही अजित पवारांचीच भूमिका होती, अजित पवारांची तशी इच्छा होती, किंबहुना अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक बैठका घेतलेल्या होत्या, त्या संदर्भात अजित पवारांनी पुढाकार घेतलेला होता। दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, शरद पवारांप्रती आपला आदर आहे, शरद पवारांच्या प्रती आपला असलेला आदर हा आपल्याला तुटू द्यायचा नाही आहे कुठंतरी, त्यामुळं विलीनीकरण झालं पाहिजे अशी अजित पवारांची भूमिका होती। ते आग्रही भूमिका मांडत होते असं देखील शरद पवार पक्षाच्या अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे। जयंत पाटलांनी देखील आता झी24 तासशी बोलताना ती भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आपल्याला विलीनीकरणासंदर्भात सध्या बोलायला तयार नाही आहेत असं चित्र पाहायला मिळतंय। विलीनीकरणाचं नंतर बघू असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। किंबहुना सुनेत्रा पवार आता आमच्या नेत्या आहेत, त्यामुळे विलीनीकरणासंदर्भातला निर्णय सुनेत्रा पवारच घेतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपदी त्यांचं विराजमान होणं, त्यांनी शपथ घेणं हे महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड होणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं विलीनीकरणासंदर्भात सध्या बोलायला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आपल्याला आग्रही भूमिका मांडताना दिसत नाही आहेत। त्याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते मात्र सातत्यानं विलीनीकरणासंदर्भात सकारात्मक आणि आग्रही भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। किंबहुना ही अजित पवारांचीच इच्छा होती असं देखील दाखले दिले जात आहेत, आपण पाहतोय।